नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. देशातून मक्याची निर्यात यंदा वाढते आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 20% मक्याची निर्यात जास्त दिसते. मग या निर्यात वाढीचा फायदा आपल्या मक्याच्या बाजाराला होईल का? मक्याचे बाजार सुधारतील का? जानेवारी महिन्यामध्ये मक्याच्या बाजारात काय घडामोडी घडू शकतात? मक्याची दर पातळी काय राहू शकते? या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला आपण सध्या मक्याला देशातल्या बाजारात काय भाव मिळतो त्याचा आढावा घेऊयात. तर सध्या देश पातळीवर मक्याचा सरासरी बाजारभाव हा 1700 ते 1900 रुपयांच्या दरम्यान आहे. प्रक्रिया प्लांटचे भाव म्हणजे जिथं मक्यावर प्रक्रिया केली जाते तिथं मक्याचा बाजारभाव आपल्याला 2000 ते 2100 रुपयांच्या दरम्यान दिसून येतो. आता महाराष्ट्र, कर्नाटक, त्यानंतर गुजरात, त्यानंतर मध्य प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये मका दरामध्ये काही प्रमाणात आपल्याला तफावत दिसून येते. बिहारमध्ये मक्याचा बाजारभाव हा काहीसा कमी दिसून येतोय. महाराष्ट्रामध्ये सरासरी बाजारभाव आता जवळपास 1800 ते 1900 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेला आहे. जसं सांगितलं की चांगला गुणवत्तेचा मका की ज्याची प्रक्रिया पुढे केली जाते तर त्या मक्याचा बाजारभाव आता 2100 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेला आहे. काही ठिकाणी हा बाजारभाव आपल्याला 2200 रुपये देखील दिसतोय, परंतु अशी ठिकाणं कमी आहेत. म्हणजे खूप कमी बाजारांमध्ये या दरम्यान बाजारभाव मिळतोय. सरासरी बाजारभाव 2000 ते 2100 रुपये या दरम्यान आपल्याला बहुतांशी बाजारांमध्ये दिसून येतो. आता हे झालं बाजारभावाचं. आता आपण मुख्य विषयाकडे वळूयात की नेमकं मका निर्यात यंदा कशी होते. तर मक्याची निर्यात यंदा वाढताना दिसते. त्याचं प्रामुख्यानं कारण आहे की देशामध्ये बाजारभाव हे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. म्हणजे बाजारभाव कमी असल्यामुळेच यंदा मक्याची निर्यात वाढताना दिसते. मग देशात बाजारभाव कमी कशामुळे आहेत तर यंदा देशामध्ये मक्याचं उत्पादन चांगलं वाढलेलं आहे आणि ज्या इथेनॉल उद्योगामुळं मागच्या 2 वर्षात मक्याला चांगला बाजारभाव मिळाला त्या इथेनॉल उद्योगाला म्हणजेच इथेनॉल निर्मितीसाठी आता तांदूळ आणि मोलॅसिसचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. सरकारनं यंदा थेट ऊसापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली. तसंच सरकारनं मोठ्या प्रमाणात तांदूळ देखील मक्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलेला आहे. या 2 कारणांमुळं मक्याची मागणी इथेनॉलसाठी कमी झालेली आहे आणि दुसरीकडे देशातलं उत्पादन देखील वाढतंय. गेल्या वर्षी मक्याचं उत्पादन खरीप हंगामामध्ये 248 लाख टन एवढं झालं होतं. खरीप हंगाम मका उत्पादनासाठी महत्त्वाचा असतो. मक्याचं उत्पादन तसं खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात होत असतं, पण जास्त उत्पादन हे खरीप हंगामात होतं. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये 248 लाख टन एवढं उत्पादन झालं होतं. यंदाच्या खरीप हंगामात हे उत्पादन 14% वाढलं आणि मक्याचं खरीप हंगामातील उत्पादन 283 लाख टनांपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजेच खरीपामधलं मक्याचं उत्पादन वाढलं आहे. आता केवळ खरीपातलंच उत्पादन वाढलं नाही तर रब्बी हंगामात देखील यंदा उत्पादन वाढण्याची दाट शक्यता आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मक्याची लागवड आतापर्यंत गेल्या वर्षीच्या रब्बीच्या तुलनेमध्ये 6.6% म्हणजे जवळपास 6.5% वाढलेली आहे. दुसरीकडं पिकासाठी पोषक वातावरण आहे. म्हणजे एरवी आपण जे बघतो की वातावरणामध्ये झपाट्याने बदल होत असतात. मध्येच पाऊस दणका देतो, पावसामुळे नुकसान होतं, गारपीट होतं. तसं इतर कारणांमुळे मका पिकावरती परिणाम होत असतो. परंतु यंदाच्या हंगामामध्ये असं काही घडताना दिसत नाही आहे. पाण्याची उपलब्धता देखील बहुतांशी भागांमध्ये चांगली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात देखील मक्याचं उत्पादन वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळेच खरीप आणि रब्बी हंगामामध्ये मक्याचं उत्पादन हे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त राहील असा अंदाज आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये देशातलं मक्याचं उत्पादन 422 ते 23 लाख टनांवरती पोहोचलेलं होतं. हे उत्पादन यंदा किमान 440 लाख टनांवर स्थिरावेल असा अंदाज व्यक्त केला जातो. काही जणांच्या अंदाजानुसार हे उत्पादन 460 लाख टनांपर्यंत देखील पोहोचू शकतं, परंतु बहुतांश अंदाज जे आहे तर ते 440 लाख टनांपर्यंतच म्हणजे 450 लाख टनांपर्यंत देखील उत्पादन जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु प्रामुख्यानं रब्बी हंगामात किती उत्पादन होतं ते बघावं लागेल, त्यानंतर नेमका उत्पादनाचा अंदाज येईल. आता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन वाढतंय, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा वापर हा सध्या कमी झालेला आहे. त्याचं प्रामुख्यानं कारण आहे म्हणजे इथेनॉलसाठी जी की मक्याची मागणी होती ती यंदा कमी झालेली आहे. गेल्या वर्षी धान्यापासून इथेनॉल निर्मिती म्हणजे मका वगळला तर इतर धान्यापासून इथेनॉल निर्मिती बंद होती. तसंच ऊसाचं उत्पादन कमी होतं, त्यामुळं मोलॅसिस देखील इथेनॉलसाठी कमी उपलब्ध होता. त्यामुळं इथेनॉलसाठी मक्याची मोठ्या प्रमाणात मागणी आली होती. परंतु यंदाचं समीकरण बदलतं आहे. दुसरीकडं मक्याची मागणी कमी झाली तरी देखील मक्याचं उत्पादन वाढताना दिसतंय. म्हणजेच वर्षभर उद्योगांना मका चांगल्या प्रमाणात पुरणार आहे आणि याचाच दबाव आपल्या मक्याच्या दरावरती आपल्याला दिसून येतोय. आता देशात मक्याचे बाजारभाव कमी असल्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मक्याची निर्यात होते. आता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मक्याची निर्यात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 20% वाढली आहे. आता भारताचा मका की जो नॉन GM आहे त्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कमी पडतात, त्यामुळे भारतातून मक्याची निर्यात वाढते. 2025 मध्ये एप्रिलपासून मक्याची निर्यात 2,83,000 टन एवढी झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% मक्याची निर्यात वाढलेली आहे.
2024-25च्या पूर्ण हंगामामध्ये म्हणजे आपण जर एक पीक हंगामाचा विचार केला तर या हंगामामध्ये मक्याची निर्यात 2024-25च्या हंगामामध्ये जवळपास 5.5 लाख टनांची झाली होती. 2023-24मध्ये म्हणजे 2 वर्षापूर्वी मक्याची निर्यात ही जवळपास 14.5 लाख टन होती. म्हणजेच गेल्या वर्षीची निर्यात ही आधीच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 60 ते 70% घटलेली होती. ती यंदा पुन्हा वाढताना दिसते. त्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे देशातले कमी असलेले बाजारभाव. मग आता या निर्यात वाढल्याचा परिणाम आपल्या मक्याच्या बाजाराला मिळेल का, की जो आपला महत्त्वाचा आजचा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की याचा आधार आपल्या मक्याच्या बाजाराला फार मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण देशातलं उत्पादन ज्या प्रमाणात आहे त्याच्या तुलनेत होणारी निर्यात ही कमीच आहे. आता मक्याचे बाजारभाव या पुढच्या टप्प्यामध्ये काहीशी सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तरी देखील यंदाचा बाजारभाव हा हमीभावाच्या पुढे जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण जसे जसे मक्याचे बाजारभाव सुधारतील तसं तसं इथेनॉलसाठी तांदळाकडं ओढा जास्त वाढेल. म्हणजेच तांदूळ आणि मोलॅसिसकडं जास्त मागणी येईल आणि त्यापासून इथेनॉल निर्मिती वाढेल. थोडक्यात काय तर यंदा मक्याच्या दरवाढीवर काहीसा दबाव आहे. त्यामुळं हमीभावाच्या आतच दर खेळण्याची दाट शक्यता आहे. आता यंदाचा हमीभाव 2400 रुपये आणि सध्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा 25 ते 30% कमी आहे. त्याच्यामुळं परिणाम असा झाला की एकतर शेतकऱ्यांना कमी बाजारभाव मिळतोय आणि दुसरीकडं राज्यामध्ये सरकारनं जी काही हमीभावानं खरेदी सुरू केली आहे त्या खरेदीला तेवढा काही रिस्पॉन्स मिळत नाही. त्यामध्ये अनेक कारणं आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं कारण असं आहे की अनेक शेतकऱ्यांनी आपल्या सातबाऱ्यावरती मका पिकाची नोंद केलेलीच नव्हती. त्यामुळे उत्पादन जरी जास्त दिसत असलं तरी देखील ज्या शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर पिकाची नोंद केलेली अशा शेतकऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. महाराष्ट्राला जवळपास 16-17 जिल्ह्यांमध्ये मक्याचं उत्पादन होत असतं. परंतु आतापर्यंतची जी खरेदी झाली आहे ती काही मोजक्याच जिल्ह्यांमध्ये झालेली आहे आणि खरेदीचा आकडा हा खूपच कमी आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये किमान आपल्या रब्बी हंगामामध्ये जर आपण मका पिकाची लागवड करत असाल तर त्या मक्याची आपल्या सातबारावरती आवर्जून नोंद करा. कारण जर खुल्या बाजारामध्ये दर पडले आणि सरकारनं जर मक्याची खरेदी सुरू केली तर आपल्याला हमीभावानं मका विक्री करणं शक्य होईल आणि आपला मका हमीभावानं आपल्याला विकता येईल. यातून किमान आपल्या पदरी हमीभाव तरी पडेल. आता यंदा शेतकऱ्यांना हमीभावाची खूप गरज होती. कारण सध्याचा बाजारभाव सरासरी जर आपण दराचा विचार केला तर त्याच्या तुलनेमध्ये जवळपास 600 ते 700 रुपयांना कमी आहे आणि हा खूप मोठा फरक आहे. आता शेतकऱ्यांना बाजारभाव कमी आहे त्यामुळे हमीभावानं मका विकायचा आहे, परंतु काही कारणास्तव हे शेतकरी मका विकू शकत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी अनेक शेतकरी करतात. परंतु सरकार म्हणतं आहे की आम्ही शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हमीभावानं खरेदी सुरू केली आहे. परंतु खरेदी केंद्रांवरती मक्याची आवक कमी आहे आणि सुरुवातीला सांगितलं की नेमकं मक्याची आवक खरेदी केंद्रावर काय आहे. बुलढाणा, जालना, त्यानंतर अमरावती, यवतमाळ तसंच जळगाव जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या सातबारावरती मका पिकाची नोंदच नाही आहे. त्यामुळं खरेदी सुरू होऊन देखील खरेदीची गती अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. आता मक्या बाजारामध्ये या पुढच्या टप्प्यात जी काही दर पातळी राहील ती दर पातळी आपल्याला जास्तीत जास्त 2000 ते 2100 रुपयांच्या दरम्यान या महिनाभरामध्ये दिसू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. थोडक्यात काय तर मक्याचा बाजारभाव आपल्याला किमान दर हा 1700 रुपयांपासून तर कमाल दर आपल्याला 2100 रुपयांपर्यंत दिसू शकतो अशी दाट शक्यता असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये मक्याला मागणी कशी येते, इथेनॉलसाठी मक्याचा वापर किती होतो त्यानुसार आपल्याला दर पातळीमध्ये बदल होताना दिसून येऊ शकतो. तरी देखील या पुढच्या महिनाभरामध्ये आपल्याला दर पातळीमध्ये फार मोठे काही बदल दिसतील अशी शक्यता नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता यापुढे मक्या बाजारात नेमकं काय घडामोडी घडतील त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. आपण रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.